नमस्कार, लक्ष्मी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मटरचे पराठे। चला तर मग आपण मटरचे पराठे बनवूया। तर आपल्याला पराठा बनवण्याचं साहित्य बघूया आपण। 1.5 कप आपला मटर आहे, 1 कप 1.5 कप मटरचे दाणे आहे, 1 कप रवा आहे, 1 कप दही घेतलं आपण, लसूण आणि मिरची अद्रक घेतलेले आहे, गाजर घेतलेला आहे, कांदा आहे, कोथिंबीर आणि मीठ। आता आपण आधी याला मटर मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया। आपण या आल्याचा 1 इंच तुकडा आहे, आपण याच्यातच टाकूया। हिवाळा म्हटलं की खूप छान लागते मटर। मटरच्या पराठे, मटरचं खूप काही बनते। आपण 4-5 मिरच्या टाकलेल्या याच्यात, आपल्या आवडीनुसार आपण मिरच्या टाकू शकता तुम्ही। आणि लसण घेतले 4-5 पाकळ्या, 5-6 पाकळ्या लसणाच्या। आणि ही अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे, दही पण याच्यातच टाकूया। थोडंसं पाणी टाकूया आणि याची पेस्ट करूया। छान मटरच्या दाण्याची पेस्ट झालेली आहे आपली। आता बघा अशी एकदम। आता आपण या बाउल मध्ये काढूया। त्याच्यात थोडं पाणी करून आपण असं हे पण पाणी याच्यात टाकूया। आता आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे। बारीक घ्यायचा रवा, जाडसर नाही घ्यायचा। जाड जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सर मधून काढू शकता, आपल्याला बारीकच पाहिजे। आणि गाजर आहे, 1 कांदा कापून घेतलेला आहे बारीक, आणि कोथिंबीर घेतली आहे। एक चम्मच मीठ टाकायचं आपल्याला, आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आपल्याला किती पाहिजे ते। छान याला मिक्स करूया। बघा किती छान दिसत आहे। तुम्ही ज्यात पत्तागोबी किंवा फुलगोबी किंवा पालक, तुमच्याकडे जे भाजी असेल तुम्ही ते भाज्या टाकू शकता याच्यात। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तुम्ही मला जरूर लाईक करा। आता आपल्याला थोडंसं आणखी पाणी टाकायचं आहे, जास्त आपल्याला घट्ट नाही पाहिजे। छान मीडियम असं करायचं आपल्याला, जास्त पातळी नाही करायचं आपल्याला। छान आपलं मिक्स झालेलं आहे। आता आपण 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवून देऊया। आता आपल्या चटणीला लागणारं साहित्य, आपण दालव्या घेतलेले आहे अर्धी वाटी, थोडंसं खोबरं खीस घेतलेलं आहे, तुमच्याकडे खोबरं असेल तर किसून घेतलं तरी चालते। आणि मोहरी आणि लाल मिरची आणि जिरं, मीठ, कोथिंबीर, तेल आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी, आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता। आता आपण चिंचेचं हे काढलेलं रस आपण थोडा। आता आपण याच्यात दालवा टाकूया, खोबरं खीस, मिरच्या तोडून घेऊया। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। थोडं आलं, अर्धा आल्याचा तुकडा, अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आपल्याला। आणि हे आपण चिंचीचं प्युरी काढलेलं आहे ते टाकून द्यायची। आता आपण हे मिक्सर मधून काढूया।
थोडंसं पाणी टाकूया. आता छान पेस्ट झालेली आहे आपली. आता आपण याच्यात कढीपत्ता आणि हे टाकूया. गॅस लावूया. थोडंसं तेल टाकूया. चटणी टाकायचं साहित्य टाकायचं आहे आपल्याला. तर मी गोड लिंब घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे. आता छान आपलं तेल तपलेलं आहे. थोडी मोहरी टाकूया. थोडं जिरं टाकूया. मिरच्या टाकूया. कढीपत्ता झालेलं आहे. आता छान झालं आपलं हे. आता आपण बंद करू गॅस. आपलं आता आपण याच्यात टाकूया. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडी कोथिंबीर टाकायची आहे. छान मिक्स करून घेऊया. आपली चटणी रेडी झालेली आहे. आपल्याला याच्यात इनो टाकायचे 1 चम्मच. तुम्ही रात्रभर ठेवलं तरी फुलते हे. इनो नाही टाकलं तरी चालते, पण आपण आता हे करत आहेत. आपल्याला 1 चम्मच इनो टाकायचं आहे. थोडं पाणी टाकूया. तुम्ही सोडा टाकसाल तर सोडा टाकले जाते, असं काही नाही. इनो टाकलं तर इनो टाकायचं, नाही तर सोडा टाकायचा. आपला दोन्ही टाकू शकता तुम्ही. इनोने छान फुलते. आता आपलं बेटर तयार आहे. बघा छान असं झालेलं आपलं बेटर. लहान मुलं पण आवडीने खातात, आपण पण आवडीने खातो. आणि या दिवसाचं मटर खूप येतो बाजारात. तुम्ही मधात जर करत असाल तुम्हाला आपल्या दुकानात पण भेटू शकते. आपल्याला दुकानात पण भेटते मटर. आपण कधी पण करू शकतो, पण हिवाळ्यात छान लागतो. आता आपण पॅन ठेवलेला आहे. आता आपण गॅस लावूया. आता आपण थोडंसं तेल टाकूया. छान तेल पसरून घेऊया. आता आपण याच्यात टाकूया. थोडंसं बारीक गॅस करून याच्यावर आपण झाकण ठेवून थोड्या वेळ शिजूया. छान आपल्याला वर खालून झालेला आहे आपला. आणि आता असं पलटूया. अगदी छान झाले, कुरकुरीत आणि छान. खायला खूपच टेस्टी. आणि गॅसवर आपल्याला होऊ द्यायचे हे. आपला वरून झालेला आता खालून थोडासा होऊ देऊया आपण. खायला पण खूप टेस्टी लागतात. मटरचे दाण्याचे पराठे खायला छान टेस्टी. आपली चटणी रेडी आहे, पण थोडीशी आंबट गोड पाहिजे तर आपण थोडीशी साखर टाकू शकतो याच्यात. खूप टेस्टी लागते. आपले पराठे पण रेडी आहे आणि आपली चटणी पण तयार झाली. आपले मटारचे पराठे रेडी आहे. आता तुम्ही नक्की एक वेळा करून पहा आणि मला लाईक करा आणि शेअर करा.